म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांना सांगायचं की प्रवेश करतेवेळी तपासून घेतलं पाहिजे की खरोखर त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे का नाही, इथं आला का नाही. असे खोटे नावं देऊन बदनाम करण्याचं षडयंत्र भाजपने हे थांबवलं पाहिजे. आमचे वडील माणिकरावजी भांबळे जेव्हा राजकारणात नवीन नवीन आले आणि कपिल भाई हे आमच्या मानसपुत्र म्हणून कपिल भाईला आमचे वडील सांभाळायचे. तेव्हापासून हे आमचं दुसरं नातं आहे. एक वडिलांचं नातं होतं आणि हे दुसरं नातं माझ्यासोबत आहे. 2006 पासून कपिल भाई माझ्यासोबत. अनेक संकट आले, अनेक त्यांच्यावरती वेगळे वेगळे त्यांना आम्ही दाखवतो, पण फारुकी कुटुंबानं भांबळे कुटुंबाची किंवा राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. प्रामाणिकपणे ते आमच्या सोबत राहिले. त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन मी आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने करतो. मला आज आनंदाचं आज सांगायचं वाटतं, आज कपिल भाई आपल्यात नाहीये. पण जिंतूर शहरामध्ये 5 वर्ष नगरपालिका असताना या शहरामध्ये जी कामं झाली ती 30 वर्षात कामं झाली. आज जिंतूर शहराला जे स्वच्छ पाणी मिळते ते कपिल भाई म्हणून 30 कोटी रुपये खर्च करून योजना त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आली होती. 4 शादीखाने जिंतूर शहरामध्ये बांधले होते ते कपिल भाईच्या प्रयत्नाने आले. हिंदू समाजाला 10 मंदिर बांधले होते. ही सगळी मंदिरं कपिल भाईच्या पुढाकाराने. शहरामध्ये चांगलं बौद्धविहार बांधलं ते कपिल भाईच्या पुढाकाराने. म्हणजे एवढा अभ्यासपूर्व शहराचा खडाना खडा माहीत असणारा एक सहकारी दुर्दैवानं आज आपल्यामध्ये नाहीये. पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून भागीनं सुद्धा एक चांगल्या सक्षमपणे महिला असताना सुद्धा शहराची जबाबदारी स्वीकारली. पण जे काही कालचं कृत्य झालं, जे काही चव्हाण साहेबांना यांनी धोक्यात ठेवून प्रवेश त्या ठिकाणी दाखवला, हा प्रवेश खोटा होता. याचं भाभीने सुद्धा त्यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलेलं आहे. जे प्रवेश केले हे खरं होतं 2019 माझ्या सोबत राहून मला तेव्हाच त्यांनी धोका दिला होता. तेव्हापासून ते माझ्यासोबत नाही येत. नंतर ते म्हणले की विजय भांबळेने धोका दिला, आम्हाला अन्याय केला. ठीक आहे, विजय